ची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो। यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। आखाती देशामध्ये गेल्या 11 दिवसांपासून युद्ध सुरूच आहे। त्याचा परिणाम भारतातील गॅस पुरवठ्यावर झाला आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, देशभरात एस्मा कायदा लागू, घरगुती गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले जाणार। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम, धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद, जिल्ह्यातील भारत आणि HP गॅस कंपनीच्या प्रमुख गॅस वितरण केंद्रावरून गॅस पुरवठा बंद, हॉस्पिटल, शैक्षणिक संकुलासाठी गॅस पुरवठा करण्याचे आदेश। धाराशिव शहर व परिसरात HP गॅस मार्फत सुरळीतपणे पुरवठा चालू आहे। शहरात सध्या 2 एजन्सीज कार्यरत आहे आणि दोन्हीकडेही पुरेसा घरेलू वापराकरताच्या सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे। ग्राहकांना विनंती की त्यांनी स्वतःचं EKYC करून घेणं गरजेचं आहे आणि सिलेंडरची मागणी नोंदवण्याकरिता ऑनलाईन सिलेंडर नोंदणी करणं आवश्यक आहे आणि जेव्हा डिलिव्हरी बॉय घरपोच सिलेंडर द्यायला येईल तेव्हा त्याला OTP देणं गरजेचं आहे। गॅसच्या तुटवड्यामुळे पुण्यातील खानावळी बंद, शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या। गॅसच्या कमतरतेमुळे खानावळ चालकांवर विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्याची वेळ। सोलापूर जिल्ह्यामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी जिल्हा पुरवठा प्रशासन सज्ज। प्रशासनाकडून घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी फिरतं पथक स्थापन। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 94 गॅस एजन्सींना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून सूचना। व्यावसायिक वापरासाठी सिलेंडर पुरवठा बंद करण्याचा सरकारचा निर्णय। सरकारच्या निर्णयामुळे हॉटेल व्यवसायावर संक्रांत येण्याची शक्यता। सिलेंडरचा सध्या हॉटेलमध्ये असलेला साठा संपल्यानंतर हॉटेल बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता। नाशिकमध्ये LPG, PNG आणि NSGचा मोठा तुटवडा। सातपूरमधील 100 पेक्षा जास्त कंपन्यांकडे 1 दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक। उद्योजकांवर कंपन्या बंद ठेवण्याची वेळ। नागपूरच्या गायत्री भोजनालयामध्ये 3 ते 4 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक। त्यामुळे पुढे भोजनालय कसं चालवावं असा प्रश्न चालकाला पडला। 4 दिवसानंतर काय करायचं असा भोजनालय चालकाचा सवाल। माझ्याकडे 3 ते 4 दिवस मॅक्झिममचा साठा आहे माझ्याकडे गॅसचा। रोज किती सिलेंडर तुम्हाला लागतात आणि व्यावसायिक सिलेंडरच्या जोरावरच तुमचा व्यवसाय पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबित आहे? त्याच्यावरतीच अवलंबून आहे पूर्ण। आम्हाला कमर्शियल सिलेंडर लागतात, रोजचे 2 सिलेंडर लागतात। कोल्हापूरमध्ये गॅस तुटवड्याच्या भीतीनं सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची रांग। राजारामपुरीमधील गॅस एजन्सीच्या दारामध्ये रांग। गॅस न मिळण्याच्या भीतीनं वाद घडण्याचे प्रकार। उपाहारगृहांना स्वयंपाकासाठी किमान नॅचरल गॅस मिळत राहावा। 25% पुरवठ्यातही उपाहारगृह आणि रेस्टॉरंट सुरू राहू शकतात। यातून किमान रोजगार वाचू शकेल। इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनची मागणी। इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे झालेला गॅसचा तुटवडा काही काळासाठीच राहणार। गल्फ देशांकडून अतिरिक्त गॅस पुरवठा होईल। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन राज्य सरकार करणार। युद्धामुळे भारतातील गॅस पुरवठ्यावर परिणाम, त्यामुळे हॉटेलमधील संपूर्ण गॅस पुरवठा बंद करू नका, अन्यथा संपूर्ण हॉटेल इंडस्ट्री ठप्प होईल। गॅस पुरवठा किमान 50% करण्याची संभाजीनगर हॉटेल असोसिएशनची मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्याकडे पत्राद्वारे मागणी। मिनिस्टर ऑफिसला एक विनंती पत्र आम्ही हे केलं आहे की गॅसचा पुरवठा पूर्णतः बंद करू नका। जे आहे त्याच्यातलं जे स्टॉक्स आहे त्याच्यातलं 50% तरी तुम्ही डिस्बर्स करा, कारण आमचं पूर्ण एस्टॅब्लिशमेंट्स हे गॅसवरच डिपेंडंट आहे आणि आमचं जे टीम आहे आमच्यावर डिपेंडंट, जे आमच्याकडे स्टाफ आहे त्यांचा जेवणाचा प्रॉब्लेम्स होईल आणि सेल्सवर तर प्रॉब्लेम येणारच आहे। दैनंदिन आमच्या ॲक्टिव्हिटीज तर पूर्ण बंदच होईल। आखाती युद्धामुळे होणाऱ्या अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि दैनंदिन जीवनावर परिणाम, केंद्रानं भूमिका मांडावी, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची एक्सपोज। ही माहिती अधिकृत असावी, सूत्रांची नको असाही टोला। आखाती देशातील तणावाचा उत्तर महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। निर्यातक्षम केळीच्या दरात घट, केळीचे दर 2200 वरून 1200 रुपये प्रति क्विंटलवर। उत्पादन खर्चही निघणार नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत।
आखाती देशातील युद्धाचा दुष्परिणाम डाळिंब व्यापारावर. निर्यात होणारं डाळिंब स्थानिक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आल्यामुळे दर उतरले. डाळिंब उत्पादक शेतकरी आणि व्यापारी हवालदिल. भारतातील लघुउद्योगांना युद्धाच्या झळा. दिवसाचं उत्पादन थेट निम्म्यावर. युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा बंद. 7,500 कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता. आखाती देशातील युद्धामुळे ऑइल आणि गॅस वॉलची मागणी थांबली. कोल्हापुरातील GPI कंपनीचे अनेक पार्ट्स विदेशामध्ये होतात निर्यात. ऑइल आणि गॅस वॉलचा पुरवठा करणाऱ्या जगामध्ये मोजक्या 4 कंपन्या. त्या कंपन्यांमध्ये कोल्हापूरच्या GPI कंपनीचाही समावेश. साखर उद्योगालाही युद्धाची झळ. साखरेची निर्यात थांबल्यामुळे स्थानिक बाजारामध्ये साखरेची आवक वाढल्यामुळे दर घसरले. 3,700 रुपये प्रति क्विंटलनं विकली जाणारी साखर 3,200 रुपयांना. साखरेचे बाजारभाव आता एक्सपोर्ट जो कोटा दिलाय तो एक्सपोर्ट होत नाहीये. त्याच्यामुळं बाहेर लोक साखर खरेदी करत नाहीये आणि त्यामुळं बाहेर एक्सपोर्ट साखर होत नाही, तर साखर आपल्याकडं जी जास्त झालेली आहे त्याच्यामुळं इथले सुद्धा लोक डोमेस्टिक मार्केटला साखर आता आपली घेत नाहीये. त्यामुळं 3700-3800 रुपयांनी जाणारी साखर आज 3200-3300 रुपयांनी या ठिकाणी विकली जाते. ती सुद्धा बाहेर या ठिकाणी डोमेस्टिक मार्केटला घेत नाही आणि हीच जर परिस्थिती चालू राहिली तर शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. मुंबईत सोन्याचा दर आज प्रतितोळा 1,65,249 रुपये. कालच्या तुलनेमध्ये तोळ्यामागे 900 रुपयांची वाढ. चांदीचा दर प्रति किलो 2,81,014 रुपये. इस्रायलचा हिजबुल्लावर मोठा हल्ला. लेबनॉनमधील हिजबुल्लाशी संलग्न संघटनांवर दारुगोळ्यांचा भडीमार. अल कर्द अल हसन असोसिएशनच्या तळांवर हल्ला. इराणचा बहरीनमधील हॉटेलवर मोठा हल्ला. अमेरिकेचे लष्करी अधिकारी हॉटेलमध्ये थांबले असल्यामुळे केला हल्ला, तर हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती. बहरीनमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर आणखी एक हल्ला. इराणच्या हल्ल्यामुळे रिफायनरीला आग. हल्ल्यानंतर आकाशामध्ये धुराचे लोट, तर मोठं नुकसान झाल्याचे नोंद. IRCCच्या युद्धनौकेचा स्फोट होतानाचं दृश्य. इराणी नौदलाच्या जहाजाचा स्फोट. व्हिडिओ आला समोर. दक्षिण इराणच्या कनगन भागातील दृश्य असल्याची माहिती. इस्रायलमधील तेल अविवमध्ये ड्रोन हल्ला. इराणच्या लष्कराचा मोठा दावा. उपग्रह संवाद केंद्र नष्ट केल्याचा दावा. उपग्रह संवाद केंद्र इस्रायली लष्कराच्या नेटवर्कशी जोडलेलं होतं. इराकची राजधानी बगदादवर इराणचे हल्ले सुरूच. 2 इराणी ड्रोन पाडल्याचा इराकचा दावा. विमान विरोधी संरक्षण प्रणालींनी ड्रोन पाडलं. बगदाद विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी. इराणचा कुवेतवर हायब्रिड ड्रोननं प्राणघातक हल्ला. कुवेतमधील अमेरिकन तळांवर इराणचा हल्ला. कुवेतमधील अल अदिरी तळावर अनेक अमेरिकन तळ. महायुद्धामध्ये आतापर्यंत 1,798 जणांचा मृत्यू. इराणमध्ये सर्वाधिक 1,372 जणांचा मृत्यू. लेबनॉनमध्ये 394, इस्रायल 13, इराकमध्ये 6 तर कुवेतमध्ये 6 जणांचा मृत्यू. अमेरिकेच्या 7 नागरिकांचा. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या समर्थनार्थ इराकमध्ये रॅली. खामेनी यांच्या समर्थकांनी बगदादमध्ये काढली रॅली. नवीन सर्वोच्च नेते मोज्तबा यांच्या समर्थनार्थ करण्यात आली घोषणाबाजी. युद्धामुळे वाढती महागाई आणि इंधनांच्या कमतरतेमुळे पाकिस्तानी पंतप्रधानांचा मोठा निर्णय. रुग्णवाहिका आणि बस वगळता पाकमधील सरकारी गाड्यांच्या इंधनात 50% कपात, तर सरकारी अधिकाऱ्यांना इफ्तार पार्टी आयोजित करण्यावर बंदी. सरकारी अधिकाऱ्यांचा 2 दिवसांचा पगारही कापला. मालेगावमधील व्यावसायिकाचे युद्धजन्य. दुबईमध्ये माणुसकी. अनेक भारतीयांसाठी दुबईतील उद्योगपती धीरज जैन आले धावून. 250 भारतीयांची केली राहण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था. मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार मायदेशी परतला. युद्धामुळे कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाला मायदेशात परत आणण्यासाठी विशाखा सुभेदार यांनी केलं होतं आवाहन. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विधानसभेमध्ये चर्चा व्हायला हवी. लोक विचारतील विधानसभेमध्ये विमान अपघाताचा मुद्दा का उचलला नाही, तर काय उत्तर द्यायचं. आमदार हिरामण खोसकर यांचा सवाल. त्यांचं एकच म्हणणं कार्यकर्ते सगळं, तुम्ही तिथं अधिवेशनात बसून काय केलं. ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, एवढं मोठं केलं, त्या माणसाच्या जीवावर तुम्ही 10 वर्ष. आता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो ज्याचा काही संबंध नाही, ज्याची कुठल्याही राजकारणी संबंध, त्यांनी फक्त
दोन्ही इलेक्शनला माझ्या पाठीमागं फक्त आमदाराचा दादाचा शिक्का म्हणून, त्या कुटुंबातला शिक्का म्हणून माझ्या पाठीमागं राहिले, मतदान केलं. आणि त्या लोकांना सुद्धा अपेक्षा आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मृत्यूप्रकरणी विधिमंडळामध्ये चर्चा का होत नाही? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा सवाल. गृहमंत्री आणि सरकारला यावर चर्चा घडवून आणायची नसेल असा संतप्त सवाल अमोल मिटकरींनी विचारला. एक तर ठोस उत्तर सरकारकडे नाही, नेमकं काय झालं, कारण प्रश्न कोणता येऊ शकतो विरोधी पक्षाकडून. दुसरं, ही चर्चा घडून आणायची नाही, मी स्पष्ट सांगतोय. मग एकतर मग काय करू, मग सत्ताधारी आहे तर सत्ताधारी आहे तर मी काय करणार? माझा दोष आहे का त्याच्यामध्ये? रोज चर्चेला येते, रोज चर्चेला येते. सत्ताधारी जरी असलो तर मी सत्तेत अजितदादा पवार यांच्यामुळे आहे, आणि त्या माणसाचं असं झालं असेल तर तो प्रश्न विचारणं माझं नैतिक कर्तव्य आहे. मुलुंडमधील 10 एकर जागेवर जागतिक दर्जाचं कॅन्सर हॉस्पिटल उभारा. आमदार मिलिंद नार्वेकर यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र. डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून 60 एकरापैकी 10 एकर भूखंड कॅन्सर हॉस्पिटलला द्यावा असं पत्रात नमूद. संभाजीनगरमधील पंचायत समिती अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी राडा. सभापती निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने. भाजपनं 3 सदस्य फोडल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. छत्रपती संभाजीनगर पंचायत सभापती निवडणूक. ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 पंचायत सदस्य गायब. भाजपनं सदस्य पळवल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप. संभाजीनगर पंचायत समितीची सदस्य संख्या 20, त्यामध्ये भाजपचे 7, शिवसेनेचे 6 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 सदस्य. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरून जयंत पाटील यांचा महायुतीला टोला. अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी निधी मिळाला. 58% अधिक भाग हा भाजपच्या मंत्र्यांना मिळाला. जयंत पाटलांकडून शेरोशायरीच्या माध्यमातून टोला. राज्यात एकूण 11 अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधानसभेत निवेदन. शासकीय कार्यालयातील वाढलेला व्याप आणि लोकसंख्येमुळे नवीन कार्यालयांची निर्मिती. प्रत्येक कार्यालयामध्ये एकूण 13 पदं निर्माण केली जाणार. पुण्यात शिक्रापूरमध्ये ट्रॅव्हलरच्या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. रस्त्यावरून दुभाजकावर वळताना दुचाकीला ट्रॅव्हलरची धडक. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. वाशी खाडीपुलावरून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न. प्रियकरानं फोन नंबर ब्लॉक केला म्हणून तरुणीनं वाशी खाडीपुलावरून घेतली उडी. स्थानिक मच्छीमार बांधवांनी तरुणीला वाचवलं. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला. 7-8 जणांच्या टोळक्याकडून ग्रीन हॉटेल चौक परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण. महामार्गावर एका ट्रक ड्रायव्हरला मारहाण. पोलीस तिथे आल्यावर टोळक्याची पोलिसाला देखील मारहाण. छत्रपती संभाजीनगर वाळूस एमआयडीसी परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखांवर चाकू हल्ला. कृष्णा राठोड यांच्यावर अज्ञातांकडून चाकू हल्ला. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षकानं मागितली 7 लाखांची लाच. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे लाच मागणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी केली होती पैशांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत साडी दुकान फोडून तब्बल 2,38,000 रुपयांचा माल पळवला. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांकडून फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये वाकी या ठिकाणी 10वीचा पेपर संपल्यावर विद्यार्थी आणि शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला. शाळेच्या आवारातील मधमाशांचे मोहोळ अचानक उठल्यामुळे एकच गोंधळ. गडचिरोलीमध्ये कोरची तालुक्यात रंगपंचमीच्या दिवशी 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला केली अटक. मुंबईमध्ये दिंडोशीतून अपहरण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा 3 महिन्यांनी लागला शोध. मुंबई गुन्हे शाखेनं राजस्थानमधून केली सुटका. इंस्टाग्रामबाबत वडील ओरडल्यामुळे घर सोडून गेला होता मुलगा घर सोडून पळाल्याचं हेरून आरोपींनी फूस लावून राजस्थानमधील जैन देसारसमध्ये कॅटरिंगच्या कामाला त्याला जुंपलं होतं. मुंबईतील दहिसर पोलिसांनी क्रिप्टोच्या नावाखाली झालेल्या 6.5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा घोटाळा उघड केला. बिटस्टेकिंग.com या नावे ही फसवणूक होत होती. या प्रकरणी सुजित जाधव या मुख्य आरोपीला अहमदाबाद विमानतळावरून अटक केली आहे. तो थायलंडला पळून जाण्याच्या तयारीत होता. आरोपीनं सजब डिजिटल सोल्युशनच्या नावे 2,000 गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढलं.
आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.